महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि विशेषतः आपल्या या मिहान भागात जो विकास झाला त्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आपले लोकप्रिय आमदार श्री टेकचंद सावरकर, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोळे, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय नानाजी श्यामकुळे, श्री अविनाश ठाकरे, त्याचप्रमाणे मिनिस्ट्री आणि आपल्या सगळ्या विभागाचे संबंधित अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो त्यावेळी एक 2 लेनचा या ठिकाणी आरोबी बांधला होता। त्याच्या आधी इथे रेल्वेचं फाटक होतं आणि त्या रेल्वेच्या फाटकावर अनेक वेळ थांबावं लागायचं, कारण मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास या दोन्ही बाजूच्या गाड्या या ठिकाणी येत होत्या। नंतर बांधलेला जो माझ्या काळात बांधलेला आरोबी होता त्याला जोडून आपण दुसरा हा नवीन आरोबी बांधला, परंतु आता आपण इथून डायरेक्ट एक नवीन 6 लेन आरोबी बांधणार आहे, ज्यामुळे या रोडच्या आजूबाजूला जी डेव्हलपमेंट आहे या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे। त्या सगळ्या याच्यामध्ये जो डायरेक्ट ट्रॅफिक आहे तो वरतून निघून जाणार आहे। मला अतिशय आनंद आहे की आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्याला नागपूरच्या रिंग रोडचं काम आता आपण जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे आणि आता समृद्धी मार्गावरून डायरेक्ट पहिल्यांदा अमरावतीवरून लोक अमरावती रोडला यायचे, आता समृद्धी मार्गावरून डायरेक्ट इकडनं ट्रॅफिक सुरू झालेलं आहे, त्यामुळे या भागातून डायरेक्ट शहरात जाण्याची सोय होणार आहे। त्यानंतर हा हायवे पलीकडे आपल्या बुटीबोरीपर्यंत, जे आपण जिकडे वर्धेला वळतो तिथपर्यंत हा 6 लेन करण्यात येणार आहे। या बाजूला आपण सर्व्हिस लेन पण या ठिकाणी तयार करतो आहे आणि पलीकडे जी नागपूरची मेट्रो आहे जी बुटीबोरीपर्यंत जाणार आहे, त्या मेट्रोचा जामठ्याच्या नंतर ती मेट्रो समोर आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जसा नागपुरात आपण उड्डाणपूल बांधलेला आहे की खाली रोड आहे, वरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे, तशाच प्रकारची रचना पुढे होणार आहे। गुमगावच्या जवळही पण आपण त्या ठिकाणी जात असताना आरोबी बांधलेला आहे, तिथेही पण एक मोठा ब्रिज बांधला जाणार आहे आणि आपण डायरेक्ट बुटीबोरीपर्यंत जाऊ। विशेषतः आपल्या इथे लॉ स्कूल आहे, परवा IIMचं उद्घाटन देवेंद्रजीने मी केलं, त्या ठिकाणी पण मी त्यांना अंडरपास देण्याकरता सांगितलं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी डाव्या बाजूला वळून तिथेही सुविधा होणार आहे। आज नागपूरचा रिंग रोड पूर्ण होत असताना हा जो रिंग रोड आहे त्याच्या बाजूला आपण एक नवीन बर्ड गार्डन तयार करतो आहे, त्याचं 50-60% काम पूर्ण झालेलं आहे आणि ते एकीकडे बर्ड गार्डन आहे, दुसरीकडे ऑक्सिजन पार्क आहे आणि त्या बर्ड गार्डनमध्ये सगळे फळांची झाडं आहे, पण ती फळं तोडण्याचा कुठल्याही माणसाला अधिकार नाही आहे, बंदी आहे। ती फळं फक्त पक्ष्यांकरताच रिझर्व केलेली आहे आणि वेगवेगळे पक्षी येऊन तिथे येतील आणि त्यांना फळ खाण्याची व्यवस्था होणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉफी शॉप पण केलेला आहे, पार्किंगची व्यवस्था केली आहे, तिथे एक भिंत बांधलेली आहे आणि आपल्या इथला एक अतिशय चांगला या रोडचा एक स्पॉट पण होणार आहे। आपल्या इथे अविनाश ठाकरे आणि विशेषतः मिहानच्या या भागात मोठ्या प्रमाणावर मागणी झाली होती, तो म्हणजे आपला डेव्हलपमेंट प्लॅनचा रोड 30 मीटरचा जो या पुलावरून गेल्यानंतर सुरू होतो, तोही पण CRF मध्ये मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्याही कामाची सुरुवात होणार आहे। पलीकडला रोड जो आहे तो नागपूर महानगरपालिकेने मंजूर केलेला आहे आणि तो डायरेक्ट मनीष नगरमधून पलीकडे जातो, त्यामुळे आता या रस्त्याने येणाऱ्या लोकांना वळल्यानंतर त्यांना डायरेक्ट या रस्त्यांनी पलीकडे मनीष नगरमध्ये जाता येईल आणि रिंग रोडला मिळता येईल, त्यामुळे दक्षिण नागपूरकरता एक नवीन कनेक्टिव्हिटी होणार आहे। नागपूरपासून बुटीबोरीपर्यंत आता मेट्रो सर्व्हिसचं काम सुरू झाल्यामुळे बुटीबोरी ते कन्हानच्या शहराच्या आतमध्ये पण आता मेट्रो जाणार आहे
आणि त्याचबरोबर मेट्रो जी आहे ती खापरीपासून ती हिंगण्यापासून तर आता भंडारा रोडच्या पलीकडे विशेषतः पारडीच्याही पुष्कळ पलीकडे 5-7 किलोमीटर जाणार असल्यामुळे वाढत्या नागपूरमध्ये त्याची सोय होणार आहे. नागपूरचा रिंग रोड पूर्ण झाला. नागपूरचा जो मधला इनर रोड होता तो बावनकुळे साहेब या ठिकाणी मंत्री असताना मी CRF त्यांच्या म्हणण्याकरता कॉन्क्रीट रोड मंजूर केला, तोही पूर्ण झाला. आज नागपूर शहरामधले ROB जवळपास संपलेले आहे. विशेषतः पूर्व नागपूरमधले अनेक अंडरपास ब्रिजेस संपले. नागपूर जिल्ह्यातले पण ब्रिजेस संपलेले आहे. आज मला सांगताना आनंद होतो की पारशिवनीचा जो पूल आपण कोराडीकडनं इकडे येतो तोही मंजूर CRF झालेला आहे. आणि रामटेकचे रोपवे ते देखील टेंडर निघालेलं आहे. पण आचारसंहिता येणार आणि घाई एवढी झाली आहे की आम्ही बरेचसे भूमिपूजन करण्याकरता वेळ पण नाही आहे. मला विशेष रूपाने आनंद आहे की आपण नागपूर ते हैदराबाद हा एक्सप्रेस हायवे बांधतो आहे आणि या एक्सप्रेस हायवेमध्ये मंचेरियलपासून पलीकडलं काम जवळपास आता पुष्कळसं पूर्ण होत आलेलं आहे. त्यामुळे नागपूर ते हैदराबाद ही एक प्रकारची जी लाईन आहे ही नागपूरपासून दक्षिणेकरता जाण्याकरता खूप सुविधेची होणार आहे. आज नागपूर शहर असं आहे की आपण 24 तास पाण्याचा पुरवठा करतो, पण या भागामध्ये विशेषतः नवीन डेव्हलपमेंट होते आहे या रोडच्या डाव्या बाजूला, त्या भागामध्ये पण आपण आता पाण्याची व्यवस्था करतो आहे. आज नागपूर शहरातल्या सर्व वस्त्यांमध्ये पाण्याचे टँकर समाप्त होत आलेले आहेत. मिहानमध्ये देवेंद्रजी आणि मी मिळून अनेक कंपन्या आपण या ठिकाणी आणल्या आणि आता जवळपास 68,000 लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळालेला आहे. आणि मला विश्वास आहे की पुढील वर्षभराच्या आत मिहानमध्ये आपण 1 लाखाचा आकडा क्रॉस केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एकीकडे रोजगाराची व्यवस्था आहे, दुसरीकडे उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर रोडचं आणि मेट्रोचं आहे आणि तिसरीकडे या भागामध्ये रेसिडेन्शियल ॲकोमोडेशन त्याची पण व्यवस्था होणार आहे. आजच आपण सिंधी ड्रायपोर्टचं उद्घाटन केलं. देवेंद्रजींनी जे 1200 कोटी रुपये नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल बनवण्याकरता दिले त्याच्याबद्दलची जागा देखील वर्धा रोडवर बुटीबोरीनंतर वर्धेकडे जात असताना त्या बाजूला वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये म्हणजे ड्रायपोर्टला लागून ती जागा कलेक्टर साहेबांनी सिलेक्ट करून MIDCला प्रपोजल दिलेला आहे. लवकरच महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर होईल आणि ते झाल्यावर नागपूर लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून देशात नाही तर जगात मान्यता पावल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भागामध्ये मिहानचं एक्सटेन्शन रिंग रोडच्या पलीकडे करावं अशी पण विनंती आपण देवेंद्रजींना केली आहे. विशेषतः मिहानमध्ये आता एम्स आलं, मिहानमध्ये IIM आलं आणि एम्स आणि IIMच्या वरून सरळ रोड जो आहे तो कॅन्सर हॉस्पिटलच्या मागून रिंग रोडला मिळतो. त्यामुळे सर्व भागांनी कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा भाग विकसनशील होणार आहे, याचा विकास होणार आहे. तो लक्षात घेऊन आपण या भागामध्ये आता आजच्या या उड्डाणपुलाची पण निर्मिती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता या उड्डाणपुलापासून डायरेक्ट बुटीबोरीपर्यंत जाण्याचा वेळ पण कमी होणार आहे आणि बुटीबोरी आणि नागपूर हे जवळपास जोडल्यासारखे होणार आहे. नागपूरचा रिंग रोड आहे आणि मधल्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने आणि देवेंद्रजींनी या समृद्धी महामार्गाला गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत जोडण्याचाही विचार केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे या रोडचं महत्त्व वाढणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या विकासामध्ये नक्कीच या जागेचं महत्त्व वाढल्यामुळे या भागात नागपूरची नवीन डेव्हलपमेंट होते आहे. आपण या ठिकाणून इकडल्या भागात वळल्यानंतर भारतीय विद्याभवनची शाळाही पण आहे आणि त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल अनेक कॉम्प्लेक्सेस उभे राहून आले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये असतील, अनेक याच्यात असतील, अनेक चांगल्या चांगल्या योजना या भागात होत आहेत. त्यामुळे हा भाग स्मार्ट सिटीचा भाग तयार व्हावा आणि ड्रेनेज आणि पाण्याची व्यवस्था इथे व्हावी आणि या भागामध्ये विशेषतः मिहानमध्ये ज्यांना काम करतात आहेत त्या सगळ्यांना इथेच ॲकोमोडेशन मिळावी, राहण्याची व्यवस्था व्हावी असा आपण प्रयत्न करतो आहे. हा नागपूरचा विकसित भाग हा मिहानमुळे याला अजून महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
लवकरच इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याची कनेक्टिव्हिटी पूर्ण आहे खापरी स्टेशनच्या आधी, आणि ती कनेक्टिव्हिटी झाल्यावर इंटरनॅशनल एअरपोर्ट या रस्त्यावर आल्यावर इंटरनॅशनल एअरपोर्ट, मेट्रो, 6 लेन रोड, उड्डाणपूल या सगळ्यांमुळेच या भागाचं येणाऱ्या काळात महत्त्व वाढणार आहे. आणि ते लक्षात घेता आज या उड्डाणपुलाचं जे भूमिपूजन होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. काम सुटलेलं होतं पण या घाई गडबडीत पूर्ण झालं. आजच संध्याकाळी 5 वाजता या कामाची मंजुरी मिळाली आणि मी त्याच्यावर आजच सही केली. संध्याकाळी 5 वाजता काल कार्यक्रम ठरला आणि कार्यक्रम ठरला आणि आज कार्यक्रम झाला. त्यामुळे अनेक लोकांना आपण सूचना पोहोचवू शकलो नाही, कार्यक्रमाची माहिती देऊ शकलो नाही, पण तरी पण आपण सगळेजण उपस्थित आहात. सगळं परिसर भरलेला आहे आणि आपण सगळ्यांनी या कार्याला जे समर्थन दिलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. टेकचंद सावरकर यांच्या कामठी मतदारसंघातला भाग येतो. त्यांनी पण या भागातले अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्याच्या आधी बावनकुळे साहेब असताना मिहानच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. एक माझी विनंती आहे, बावनकुळे साहेबांनी तेव्हापासून हा विषय मांडला होता की खापरी गावाचं पुनर्वसन करायला पाहिजे, कारण आता तो सगळा मिहानचा एरिया तयार झाल्यामुळे त्यांना पर्यायी जागा आपण या साईडला देऊन त्यांचं जर झालं काम चालू झालं, त्यामुळे आता खापरीतल्याही लोकांनाही पण चांगल्या प्रकारची एक चांगल्या सिटीमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. मी पुन्हा एकदा या सर्व जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि विशेषतः हे क्षेत्र नागपूरमधलं सगळ्यात गतीने आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांची जी जनता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. हा 30 मीटरचा जो DP प्लॅनचा रोड आहे हाही पण आता लवकरच याचं काम सुरू होणार आहे. कदाचित भूमिपूजनाकरता आम्हाला आता वेळ मिळणार नाही, पण ह्याचं आज भूमिपूजन झालं असं मी घोषित करतो देवेंद्रजीच्या अनुमतीने. आणि दुसरं पलीकडे जो आपला जामठ्यानंतर जो 6 लेन आहे ते ओरिएंट कंपनी जी आहे त्यांनी ते काम 6 लेन करायचं मान्य केलेलं आहे. तेही कामाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे बुटीबोरीपर्यंत मिहान आपल्या मेट्रो करता लागणारे उड्डाणपूल, अंडरपास सहित 6 लेनच्या त्याही रोडचं काम सुरू होईल अशी घोषणा करतो. आणि पुन्हा एकदा जनतेला खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.